आणि त्यांच्या मातीमध्ये तुमच्यासारखे हिजडे जलमलेत. नमस्कार मित्रांनो, पहिलं तर हा व्हिडिओ बघा आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्या महाराष्ट्र ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये कसले हिजडे भरलेत. आता असं बोलल्यावर भरपूर लोकांना राग येईल. तो राग व्यक्त करण्याच्या आधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे का? आपल्या ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये कसले हिजडे भरलेले आहेत. आपली चुकी लपवण्यासाठी आपल्या बायकोला कसं पुढं करतात ना ट्रॅफिकवाले, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी, ठीक आहे. आणि हा व्हिडिओ स्पेशली जर तुमच्या घरामध्ये तुमचा जर भाऊ, कोणी काका, मामा जर ट्रॅफिक डिपार्टमेंट मध्ये जर नोकरी करत असेल तर त्यांनी जर प्रथमच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांच्या फॅमिलीमध्ये पोलीस डिपार्टमेंट मध्ये ट्रॅफिक मध्ये जर कोणी नोकरी करतंय तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. का तुमच्या घरातला करता माणूस एक रिस्पेक्टफुल जॉब करतोय, तो किती इमानदारीने करतोय ना तुम्ही बघा. मी म्हणत नाही का सगळेच तसे आहेत, मी म्हणतो बऱ्यापैकी असे साहेब जे इमानदारीने ड्युटी करतात. आणि जे इमानदारीने ड्युटी करतात ना, या असल्या मूर्ख स्टाफमुळं त्यांची इज्जत कशी जाते ना, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा. स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत असेल मित्रांनो, ह्यो व्हिडिओ आपल्या रत्नागिरी साईडचा व्हिडिओ आहे. खूप व्हायरल झालेला आहे आणि हे व्हिडिओ शूट करणारा म्हणजे डॅश कॅमेऱ्यामध्ये शूट झालेला व्हिडिओ आहे. कुठल्याही प्रकारे स्वतःहून केलेला हा व्हिडिओ नाहीये. गाडीला साईटला घेण्यात आलं, तुम्ही बघू शकता. गाडीला साहेबांनी साईटला घेतलं. साईटला घेतल्यानंतर ना डायरेक्टली समोरच्या गाडीमध्ये तुम्ही बघू शकता, दरवाजा खोलून साहेब इथं दरवाजापाशी उभा आहे. त्याच्याकडून पैसे घेतले समोरच्या पिकअपवाल्याकडून, तोंडाला कपडा बिपडा लावलेला आहे. आणि त्यानंतर ना जी मागची गाडी थांबलेली ज्याच्यामध्ये तुम्हाला फुटेज बघायला भेटतंय, त्या गाडीवाल्याला थांबवल्यानंतर त्याच्या पण दरवाजापाशी आल्यानंतर ₹100 काढून दिले. आणि आता भरपूर लोक म्हणतात का देणारा पण चुकीचा आहे. हा, देणारा पण चुकीचाच असतो, जसा घेणारा चुकीचा आहे. पण तुम्हाला माहितीये का, रस्त्यावरती जर सगळे पेपर जरी क्लिअर असले तर हे साहेब लोक असल्या काही चुका काढतात का ज्या चुका त्याचा काही तथ्य नसतं, असल्या चुका काढतात. त्याच्यामुळं आम्हाला झक मारून ₹50-100 यांच्या घशात घालावं लागतात. आता मी सांगतो मित्रांनो, हे साहेब जे व्हिडिओ मध्ये दिसतात ना, त्यांनी हिजाड चाळे काय केलं तुम्ही. आता यांना हिजाडा म्हणणं म्हणजे त्या हिजाड्यांची खरंच बदनामी आहे. ते बिचारे भीक मागून खातात, पोट भरतात मेहनतीनं, त्यांची बदनामी जर यांना हिजाडा म्हणलं तर. मी यांना हिजाडा का म्हणतोय हे तुम्ही बघाच. मी रेकॉर्डिंग ऐकवतो मित्रांनो. या साहेबांना चुकी केली, पैसे मागितले, व्हिडिओ मध्ये शूट झालं. आता त्यांच्या जवळजवळ सस्पेन्शन होणार आहे आणि सस्पेन्शन झालंच पाहिजे. अशा घाणींचं सस्पेन्शन झालंच पाहिजे. आणि आता हे काय म्हणणं आहे ना, तुम्ही फक्त बघा. मी पहिली रेकॉर्डिंग ऐकवतो त्याच्या वाईफची, या साहेबांच्या वाईफची. माझ्या बहिणीसारखी बिचारी, मी तिची रिस्पेक्ट करतो, कारण की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलंय महिलेची रिस्पेक्ट करायला. मित्रांनो, तुम्ही रेकॉर्डिंग ऐका. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर ना तुम्ही ठरवा का खरंच हे पोलीस डिपार्टमेंट स्वतः गो खातं आणि आपल्या कुटुंबाला समोर करतं सॉरी बोलायला. मज्जा बघा तुम्ही आता. हा बोला. हॅलो, नमस्कार. हा बोला ना. तुम्ही वाकणवरून व्हिडिओ काढलेत का? हो. हॅलो, हा बोला. तुम्ही वाकणवरून व्हिडिओ काढलेत का? हो हो. डिलीट करा ना प्लीज. ना. हॅलो, हा बोला. डिलीट करा ना प्लीज. नाही होणार हो साहेब. का हो? नाही होणार. करा ना प्लीज. या ताई त्या पोलीसवाल्याच्या वाईफ आहे का कोण आहे मला माहिती नाही डिटेल मध्ये, पण मला वाटतं वाईफ आहे किंवा त्याची आई असेल, वाटत नाही पण वाईफच वाटते. तर पुढे ती काय बोलते ना बिचारी, तुम्ही बघा. प्लीज करा. नाही होणार मॅडम. मॅडम बोलताय, सर बोलताय, कोण बोलताय? मॅडमच बोलते मी. ओके मॅडम, नाही होणार डिलीट. करा. नाही होणार, खरंच नाही होणार. कारण आहे ना, मी स्वतः गाडी मालक, चालक मालक मी स्वतः आहे. आणि अशा या नकरा म्हणजे ह्याच्यामुळे ना माझ्या गाडीवरती सगळे पेपर, माझी गाडी 25 लाखाची गाडी आहे. आता मला सांगा, ती गाडी आहे ना बिना डॉक्युमेंटची रस्त्यावर चालते का? नाही, बरोबर नाही ना? नाही. सर्व पेपर क्लिअर असताना जर तुमचे कर्मचारी असतील किंवा कोणी असतील, ते जर असे छोट्या मोठ्या रकमेसाठी, एक तर गाडीवाल्यांना भाडी किती मिळतात, कधी कोणी गाडीवाल्याचा विचार करायचा प्रयत्न केलाय? हो, ते पण बरोबर आहे. हा, नाही ना. हो. मग ऐका, परत नाही अशी गलती होणार. हा, मी तुम्हाला हे देते, परत नाही अशी होणार. नाही हो मॅडम, सॉरी. मी तुम्हाला काय सांगतो, मी रितसर येऊन कंप्लेंट देतो पोलीस स्टेशनला. नको एवढं. मग पुढे जे काय होईल ना, प्लीज ती ताई प्लीज म्हणते.
आज तुम परत नाही होणार वाकण करून. प्लीज सर, प्लीज. त्याची बायको गर्भधर आहे, प्लीज. ना असू दे ना मॅडम, त्यांना पण जरा समजू दे मग. आता या ताईचं म्हणणं आहे त्यांची बायको गरोदर आहे, म्हणजे ही त्यांची वाईफ नाहीये. तर जर ताई तुम्ही हा व्हिडिओ बघताय, माझा व्हिडिओ बघताय, आय रिस्पेक्ट यू. आणि त्या साहेबांना माझं म्हणणं आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या लढाया लढल्या, एवढ्या शत्रूंचा नायनाट केला, स्वराज्य स्थापन केलं, पण कधी कुठल्या बाईला, कुठल्या महिलेला पुढं करून नाही केलं. आणि त्यांच्या मातीमध्ये तुमच्यासारखे हिजडे जलमलेत. अरे घरातल्या बाईला पुढं करताय तुम्ही माफी मागायला. सॉरी बोलती ती ताई, सॉरी बोलती तुमच्यामुळं. अरे गुक तुम्ही खाल्ला ना, रस्त्यावरती उभा राहून गु तुम्ही खाल्ला, आणि तो गु तुम्ही घरच्यांना नेऊन चारताय आणि त्यांना तुम्ही सॉरी बोलायला लावताय का? अरे सुधरा जरा. गरीबाच्या घरामधून शिक्षण घेऊन तुम्ही नोकरी घेता, सरकारकडून पगार घेता, आणि वरून परत आमच्यासारख्या गरीबाचे गळे कापता. अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. यो व्हिडिओ आहे ना, तुम्ही जर घरचे कोणी फॅमिली मेंबर बघत असाल ना, कोणी ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या स्टाफच्या घरचे, अरे विचारा आपल्या बापाला, विचारा आपल्या भावाला, का तुम्ही दिवसभर किती लोकांना लुटता 100-200 रुपयासाठी. अरे काहीतरी इमानदारी ठेवा. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एवढं करप्शन वाढलेलं आहे, कुठेतरी उत्तर द्यायचंय तुम्हाला. हा, त्या ड्रायव्हरला ज्याच्या गाडीतून ते व्हिडिओ शूट झालेला आहे, त्याला कालपासून कॉलवर कॉल येते. ते कोणी वरिष्ठ कॉल करतंय का, व्हिडिओ डिलीट करा, त्याची नोकरी जाईल, त्याच्या घरी असं आहे, त्याच्या घरी तसं आहे. अरे आमच्या घरी लहान लेकरं बाळ नाहीत का? आमच्या घरी बायका पोरं नाहीत का? आमच्याकडून 100-200 तुम्ही बिना कामाचे काही बी घेता. आमच्या घरी कोणी नाहीये का? आता तुम्हाला सांगतो माझी एक स्टोरी. मला आहे ना, सगळ्या ट्रॉफिकवाल्यांचा राग येत नाही, पण काही असे बांडगो येत नाही. मी माझी स्टोरी शेअर करतो. माझ्या घरी 2 मुली माझ्या, आणि माझी मोठी मुलगी, आणि त्याच्यानंतरची माझी मदरली मुलगी, आणि माझा मुलगा आहे. मला 3 मुलं आहेत, 2 मुली. मित्रांनो, माझी स्टोरी शेअर करतो. मी एकदा पुण्यामधनं भिवंडीला भाडं घेऊन गेलो. भिवंडीला गाडी खाली झाली, पण मला लवकर भाडं भेटाना. मी भिवंडीला गाडी खाली करून थांबलो. मला घरून कॉल आला की परीचं, म्हणजे माझी मोठी मुलगी, तिचं नाव परी आहे, तिच्या पोटात दुखायला लागलं, ती आजारी पडली. माझ्या जीवाचा तळमळ झाला का बाबा मी कधी पुण्याला जाईल. पण मी जे भाडं घेऊन गेलतो एवढं प्रॉफिटेबल नव्हतं की मी एमटी येऊ शकतो. त्याकरता मी ना अक्षरशः माझ्या गाडीमध्ये 1300-1400 किलो ओव्हरलोड मटेरियल भरलं. म्हणजे 1000 किलो माझी गाडीची कॅपॅसिटी, 300-400 किलो माझ्या गाडीमध्ये ओव्हरलोड होतं. मित्रांनो, मी भिवंडीमधनं निघलो. मला घरी जायची घाय. मी दवाखान्यासाठी त्यांना घरी माझ्या वाईफला मी पेमेंट केलं, आणि माझ्या मुलीचे तिनं फोटो वगैरे टाकले, त्या प्रिस्क्रिप्शन, जे डॉक्टरने चिठ्ठी वगैरे दिली सोनोग्राफीसाठी, कारण की तिचं पोट दुखत होतं, आणि मला घरी जाऊन तिला सोनोग्राफीसाठी न्यायचं होतं. मला घरी जाऊस तर तिचं पोट दुखत होतं. आणि मी जेव्हा भिवंडीमधनं निघलो, मला शिळपाट्याला, मुंब्रा क्रॉस केल्यानंतर मला शिळपाट्याला चौकामध्ये माझी गाडी साईडला घेतली साहेबांनी, ट्रॉफिकवाल्यांनी साईडला घेतली. मला म्हणे तुझी गाडी ओव्हरलोड आहे. म्हणलं हा साहेब, मी ऍक्सेप्ट केलं, माझी गाडी ओव्हरलोड आहे. म्हणलं पण साहेब जरा मजबुरी आहे, मला घरी जायचं अर्जंट. म्हणे ते आम्हाला काही माहित नाही. मित्रांनो, त्यावेळेस त्या साहेबांनी माझ्याकडून 500 रुपये घेतले. मला म्हणे तुझ्यावर 20,000 रुपये फाईन होती, आणि 500 रुपये फाईन, माझ्याकडून 500 रुपये कॅश घेतले. ऑनलाईन घेत नव्हता. मला दुसऱ्या झेरॉक्सच्या दुकानात जाऊन कॅश मारायला लावले, ऑनलाईन मारायला लावले, मला तिथून 500 रुपये घेऊन यायला लावले. माझ्या मुलीची तब्येत खराब होती, हे मी त्यांना फोटो सुद्धा दाखवला मोबाईलमध्ये, की साहेब मला जाऊ द्या, माझ्या मुलीची तब्येत खराब आहे. अरे आमच्या लेकरा बाळांचं तुम्ही एवढा तळतळ घेताय. अरे तुम्हाला पण लेकर बाळ आहे रे, तुम्हाला पण आया बहिणी आहेत रे घरी, लाजा वाटू द्या थोड्या. आणि असे हिजाड चाळे बायकांच्या आडून तुम्ही लपून हे धंदे करताय. अरे काहीतरी मर्दानगी असेल ना तर मर्दासारखं भिडाला तुम्ही. हा, माझा प्रश्न आहे त्या प्रत्येक घराला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक आईला, जिच्या घरामध्ये पोलीस स्टाफ मध्ये काम करतोय, तुमचा माणूस, तुमचा भाऊ, तुमचा बाप, तुमचा काका, मामा, कोण असेल तो नात्यानं, किती इमानदारीने पैसे घरात असेल ना, हे त्याला एक वेळेस विचारा. मी हे सगळ्यांसाठी नाही म्हणत आहे. जे करप्ट आहे, जे पैसे खातात, हे स्पेशली त्यांच्यासाठी आहे. माझी मुलगी त्यावेळेस आजारी होती, त्यांनी तरी 500 रुपये घेतले. ही माझी स्टोरी आहे. जीव तळतळतो. घरी मुलगी आजारी असताना तिला घरी 3-4 हजार रुपये मला खर्च नव्हता, तरी साहेबांनी 500 रुपये घेतले. अरे माणुसकी कुठे ठेवली आपण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले माणसं आहोत. अरे ज्याने आपल्या हिंदुत्वासाठी बलिदान दिलं, आपले छत्रपती संभाजी महाराज, त्या मातीतले आपण आहोत, आणि त्या मातीमध्ये तुम्ही असं माती खाऊ राहिले. अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. माझ्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटेल, त्यांना जे गू खाऊन, लोकांचा गू खाऊन घर चालवतात ना, त्यांना वाईट वाटेल. ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये असे काही इमानदार ऑफिसर आहेत, पण अशा काही भांडवलांमुळे त्यांचं नाव खराब होत आहे. जे पण अधिकारी असेल, वरिष्ठ कमिशनर ट्रॅफिक डिपार्टमेंटचे, त्यांनी या गोष्टीवरती ऍक्शन घ्यावा. व्हिडिओ डिलीट होणार नाही. आणि अजूनही एक सांगतो, त्या ड्रायव्हरच्या जर केसाला धक्का लागला ना, तुमच्या अंगावर एकही केस राहणार नाही, याची गॅरंटी मी घेईल. त्याच्या केसाला धक्का लागला नाही पाहिजे. त्याला जर काही झालं का समजून जायचं का तुमचं पण काही खरं नाही. ही सोमनाथ आव्हाड इथं बसलेला आहे. मग
मित्रांनो, याच्यावरती मी जास्त काही बोलणार नाही. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुम्ही बघितला असेल. आणि या गोष्टी प्रशासनपर्यंत पोहोचला पाहिजे. यो साहेब जो पण आहे ना, याच्या घरामध्ये गरोदर बाई, लहान लेकरं सगळ्यांच्याच घरी आहे. आमच्या घरी पण आहेत. आम्ही आता ते बघणार नाही आणि असे व्हिडिओ येत राहणार. आणि मी सांगतो पब्लिकला, असे व्हिडिओ शूट करा आणि टाका, यांच्या नोकऱ्या जाऊ द्या, यांना घरी बसू द्या, तोपर्यंत हे सुधारणार नाही. जय महाराष्ट्र.